2001 चा 10वी चा विद्यार्थी आणि तुमचा सगळ्यांचा मित्र। मी सध्या नाशिक येथे असून माझा व्यवसाय वॉटर फिल्ट्रेशन प्लांट मॅन्युफॅक्चरिंग करणे। ॲक्च्युअली मी 10वी नंतर ग्रॅज्युएशन केलं, ते BA मधून केलं। जसं माझं टेक्निकल फील्ड तसं काहीच नव्हतं, पण योगायोगाने मी नाशिकला गेलो। नाशिकला गेल्यानंतर मला ज्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली त्या क्षेत्रातून मी अनुभव घेतला। अनुभवातून मी माझा स्वतःचा व्यवसाय उभा केला। आजच्या रोजी माझा व्यवसायाचा टर्नओव्हर आहे साधारण 5.5 ते 6 कोटी। त्याच्यात माझ्याकडे आता 12 कामगार आहे। त्याच्यातले काही BE झालेले, काही ITI झालेले, जो मार्केटिंगला आहे तो BMBA झालेला आहे। म्हणजे असं नाही आहे की मी शिक्षण जरी टेक्निकल एज्युकेशन मध्ये केलेलं नसलं, पण आज मी ज्या फील्ड मध्ये काम करतोय ती पूर्णपणे टेक्निकल फील्डशी रिलेटेड आहे आणि त्या व्यवसायात मी समाधानी आहे। ॲक्च्युअली मी 10वी नंतर जेव्हा 12वी झाली, पोलीस भरतीसाठी धनराजनी मी खूप प्रयत्न केले। जवळपास 5 ते 7 भरत्या आम्ही सोबत केल्या, पण धनराजचं नशीब चांगलं की त्याला माझ्यापेक्षा 1 मार्क जास्त पडला आणि तिथंच आमचा कट ऑफ झाला। धनराज पोलीस झाला, मी रिटर्न आलो। रिटर्न आल्यानंतर शेती केली, लग्न केलं। आज मला 2 मुली, 1 मुलगा आहे। मोठी मुलगी 9वीला आहे, लहान मुलगी 4थीला आहे, मुलगा 2.5 वर्षाचा आहे आता। आणि सुखी संसाराने चाललंय। नाशिकला पातळी फाटायला असतो। भविष्यात नाशिकमध्ये कोणालाही काही मित्रांमध्ये काही गरज पडल्यास नाशिकमध्ये त्यांनी माझ्याशी जरूर संपर्क करावा। त्यांच्या मित्रांसाठी, शिक्षकांसाठी मी कधी एका पायावर मदतीसाठी तयार आहे। धन्यवाद।